हाय हॅलो नमस्कार. मी साक्षी. मी तुम्हाला तुमचं घर, हॉल, किचन, बेडरूम, कपाटं, कपडे, होम डेकोरिंग त्यासाठी लागणारे वेगळे DIY हे कसे करायचे ह्याच्या साध्या सोप्या टिप्स देत असते. ह्या टिप्स तुम्हाला जर का आवडत असतील, तुम्हाला ह्या टिप्समध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तर आजचा आपला विषय आहे फ्रीज, जो आपल्या किचनचा एक अविभाज्य असा भाग बनला आहे. मी तुम्हाला फ्रीजच्या बाबतीतल्या काही अशा सिक्रेट टिप्स सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही आता फेस करत असलेले प्रॉब्लेम्स नक्की सॉल्व्ह होतील. तर टिप नंबर 1 आहे फ्रीजची स्वच्छता. तुम्हाला तुमचा फ्रीज आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे की जेणेकरून तुमच्या फ्रीजची हायजीन मेंटेन राहील. ज्यावेळेस विसरून नजर चुकीने एखादा पदार्थ फ्रीजमध्ये तसंच राहतो आणि तो बाहेर निघतच नाही, तो पदार्थ तिथेच खराब होऊन घाण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे तुमच्या फ्रीजचा वाससुद्धा येऊ लागतो. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमचा फ्रीज आठवड्यातून किमान एकदा तरी स्वच्छ केलाच पाहिजे. तर आपली टिप नंबर 2 आहे फ्रीजचा येणारा उग्र वास. खूप जणी या प्रॉब्लेम्सला फेस करत असतील की त्यांच्या फ्रीजचा वास येतो आणि त्याच्यावर काय उपाय करायचा हे त्यांना माहीत नाही. सगळ्यात पहिल्यांदा सांगते की फ्रीजचा उग्र वास येतो का. ज्यावेळेस तुम्ही तुमचे अन्नपदार्थ हे फ्रीजमध्ये आहे असेच न जगता ठेवून टाकता, त्यावेळेस त्या सगळ्या पदार्थांचा वास फ्रीजमध्ये फिरत राहतो, तो फ्रीजला लागतो आणि दमट वातावरणामुळे तो वास उग्र होतो आणि तोच फ्रीजला राहून तोच वास येतो प्रत्येक वेळेस फ्रीज उघडल्यावर. हे टाळण्यासाठी तुम्हाला काय करायचे, नेहमी तुमचे सगळे अन्नपदार्थ हे फ्रीजमध्ये ठेवताना झाकूनच ठेवायचं. आणि ह्याच्यावर उपाय म्हणजे तुम्हाला एका छोट्या वाटीत एक छोटासा कोळशाचा तुकडा आणि लिंबू कापून ठेवायचा आहे. लिंबू तुम्हाला टाईम टू टाईम चेंज करायचे ज्यावेळेस तो सुकून जाईल. ह्यामुळे काय होतं, तुमचा कोणताही कसलाही वास असू दे, कितीही दिवसांपूर्वीचा वास असू दे, तो नक्की 100% जातो. त्यामुळे तुम्ही हा उपाय एकदा नक्की ट्राय करून बघा. तर टिप नंबर 3 आहे फ्रीजमध्ये पालेभाज्या कशा साठवायच्या. तुम्ही पालेभाज्या कॅरी बॅगमध्ये ठेवत असाल किंवा आजकाल मार्केटमध्ये जे नवीन कंटेनर्स अवेलेबल आहेत त्यामध्ये ठेवत असाल. तुम्हाला फक्त एकच करायचे, ती पालेभाजी न्यूजपेपरमध्ये अगदी व्यवस्थित गुंडाळून मग त्यामध्ये ठेवायची आहे की जेणेकरून तुम्ही ह्या भाज्या जेव्हा फ्रीजमध्ये ठेवता आणि त्यांना जे पाणी सुटतं ते पेपर शोषून घेईल आणि तुमची भाजी सडणार नाही. तुम्ही जर का आहे अशी ठेवली भाजी तर त्याला पाणी सुटतं आणि ती भाजी चढते आणि त्यामुळे तुमच्या पालेभाज्या लवकर खराब होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही पेपरमध्ये पालेभाज्या गुंडून ठेवा की जेणेकरून तुमच्या पालेभाज्या ह्या खूप दिवसांसाठी छान आणि सुंदर राहतात. तर आपली टिप नंबर 4 आहे तुम्ही फ्रीजमध्ये फळभाज्या कशा साठवायच्या. तुम्ही नेहमी तुमच्या फळभाज्या ह्या ओपन असलेल्या कंटेनरमध्ये साठवा की जेणेकरून तुमचे पॅक कंटेनर जे आहेत किंवा कॅरी बॅग जे आहेत ते तुम्ही पालेभाज्यांसाठी द्याल. कारण जेव्हा तुम्ही पालेभाज्या ह्या पॅक कंटेनरमध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये जेव्हा ठेवता तेव्हा त्या खूप दिवसांसाठी छान राहतात. त्यामुळे तुम्ही तुमचे नेहमी फळभाज्या ह्या ओपन कंटेनरमध्ये ठेवा की जेणेकरून त्या खूप दिवसांसाठी चांगल्या राहतील. तर टिप नंबर 5 आहे तुम्हाला तुमच्या फ्रीजमध्ये कोणत्या गोष्टी कुठे ठेवायच्या. तुम्ही पाहिलं असेल फ्रीजच्या प्रत्येक कॅबिनेटवर, प्रत्येक कप्प्यावर असे छोटे पिक्चर्स दिलेले असतात की तुम्ही कोणत्या गोष्टी कुठे ठेवायच्या. दुधाच्या जागी दुधाचे पदार्थ, व्हेजिटेबल बॉक्समध्ये भाज्या किंवा मग बॉटल्सच्या जागी बॉटल्स. हे सगळं का दिलेलं असतं, कारण कंपनीने फ्रीजच्या टेम्परेचरनुसार त्या सगळ्या जागा ठरवून दिलेल्या असतात की जेणेकरून तुम्ही ते पदार्थ, त्या गोष्टी जर का त्या जागी ठेवल्या तर त्या खूप काळासाठी छान आणि ताज्या राहतात. त्यासाठी तुम्हाला करायचे काय, नेहमी तुमचे दूध आणि दुधाचे पदार्थ हे फ्रीजच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात ठेवायचे. तुम्हाला रोज लागणारे, रोज काढता आणि ठेवता असे अन्नपदार्थ हे नेहमी त्या दुधाच्या कप्प्याच्या खालच्या कप्प्यात ठेवायचे आहेत. तुम्हाला तुमच्या सगळ्या भाज्या ह्या नेहमी व्हेजिटेबल बॉक्समध्येच ठेवायच्या आहेत. तुम्हाला जर का फ्रीजला फ्रूट बॉक्स अवेलेबल असेल तर सगळे फळं हे नेहमी त्या फ्रूट बॉक्समध्येच ठेवा. अंड्यांच्या जागी अंडे, बॉटल्सच्या जागी बॉटल्स आणि जे इतर कप्पे दिलेले असतात
असतात त्यानुसार तुमचे सगळे पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, की जेणेकरून त्यांचं मेंटेन व्यवस्थित होईल टेम्परेचर आणि ते पदार्थ खूप काळासाठी छान राहतात. तर टिप नंबर 6 आहे की तुम्हाला कोणते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आणि कोणते ठेवायचे नाही. तुम्ही पाहिलं असेल तुमचे सगळ्या प्रकारचे कडधान्य तुम्ही जेव्हा डब्यामध्ये एकत्र ठेवता त्यावेळेस त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर कीड लागते आणि ते स्वच्छ करायला, ते नीट करायला तुमचा खूप टाईम जातो. हे टाळण्यासाठी तुमचं कडधान्य एकदा फ्रीजमध्ये नक्की स्टोअर करून बघा. माझा पर्सनली अनुभव आहे, तुम्ही जर का हे कडधान्य फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर त्यांना कसल्याही प्रकारची कीड लागत नाही. ते जितके वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता तितक्या काळासाठी ते विदाऊट कीड लागतात आणि छान राहतात. कीड लागू नये यासाठी हा उपाय एकदा नक्की ट्राय करून बघा. दुसरी गोष्ट म्हणजे दाण्याचा कूट. खूप जणींकडे याचा प्रॉब्लेम होतो की दाण्याचा कूट जर का बाहेर डब्बा ठेवला तर त्याला खूप मोठ्या प्रमाणावर मुंग्या लागतात आणि त्या काय लगेचच काढून घेता येत नाही. आपल्याला प्रत्येक मुंगी उचलावी लागते प्रत्येक वेळेस. हे टाळण्यासाठी तुमच्या दाण्याचा कुटाचा डब्बा हा नेहमी फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याला मुंग्या लागत नाही आणि तुम्हाला जेव्हा हवा आहे तेव्हा तुम्ही तो कूट लगेचच वापरू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मध हा फ्रीजमध्ये कधीच ठेवायचा नाही आहे. मध जर का तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तो तिथेच गोठतो आणि तुम्हाला त्या मधाचा काहीच उपयोग करता येत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा मध हा नेहमी फ्रीजच्या बाहेरच ठेवा, फ्रीजमध्ये ठेवू नका. तर आता वेळ झाली आहे एक्स्ट्रा टिपची. तर आजची एक्स्ट्रा टिप आहे, मी जसं तुम्हाला 2 आणि 3 नंबरच्या टिपमध्ये सांगितलं की आजकाल मार्केटमध्ये फ्रीज कंटेनर्स खूप मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहेत. तुम्ही डिरेक्टली या फ्रीज कंटेनर्समध्ये पैसे न गुंतवता आजकाल तुमच्या घरी जे डिस्पोजेबल कंटेनर येतात किंवा डिस्पोजेबल डबे येतात त्यांचा तुम्ही वापर करू शकता, की जेणेकरून तुमचे पैसे ह्या फ्रीज कंटेनर्समध्ये गुंतवून राहणार नाही. ही होती एक्स्ट्रा टिप. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.